आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तो म्हणजे मराठी राजभाषा दिवसाचा। तो आहे 27 फेब्रुवारीला आणि या वर्षीचा आपला मराठी राजभाषा गौरव दिवस हा जास्त उत्साहात साजरा होणार आहे, कारण आपण ज्याची इतकी वर्ष प्रतीक्षा करतोय तो अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी आपल्याला मिळाला आहे। मराठी भाषिक लोकांना तर हे माहीतच आहे की अभिजात या शब्दाचा अर्थ आहे उत्कृष्ट, श्रेष्ठ किंवा वैशिष्ट्यपूर्ण, आणि अभिजात हा शब्द कला, भाषा किंवा व्यक्ती याच्यासाठी केला जातो। आता एखादी भाषा अभिजात आहे की नाही हे ठरवण्यासाठीचे निकष कोणते? तर सगळ्यात पहिला निकष आहे तो म्हणजे ती भाषा साधारण 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीची हवी। म्हणजे भाषेचा इतिहास आहे तो 1,500 ते 2,000 वर्षांपूर्वीचा असावा, आणि भाषेचं जे प्राचीन साहित्य आहे ते आजही उपलब्ध असावं लागतं ती भाषा अभिजात ठरण्यासाठी। आपल्या मराठी भाषेचं वय हे साधारण 2,400 वर्ष आहे आणि त्याचा साधारणपणे 1,000 ते 1,300 वर्षांचा इतिहास आजही उपलब्ध आहे। अभिजात ठरण्यासाठीचा तिसरा निकष आहे तो म्हणजे त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं। भाषेची साहित्य परंपरा आहे ती मूळ असली पाहिजे आणि भाषेचा जो गाभा आहे तो प्राचीन असावा। 6वा निकष आहे तो म्हणजे भाषेचे सांस्कृतिक महत्त्व असावे, आणि 7वा निकष आहे तो म्हणजे त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असली पाहिजे। बरं, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून इतका अट्टहास का? तर जेव्हा आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तेव्हा आपल्या केंद्र सरकारकडून आपल्या भाषा संवर्धनासाठी एक भरीव रक्कम मिळते, जी आपली भाषा वाढवण्यासाठी तिची मदत होते। या भाषेतील हुशार विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळतात। मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर आपले संत ज्ञानेश्वर हे आपले आद्य कवी मानले जातात। शके 1110 मध्ये मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे तो आपला पहिला ग्रंथ मानला जातो। काही अभ्यासकांच्या मते लीळा चरित्र आणि काहींच्या मते ज्योतिषमाला हा आद्य ग्रंथ आहे। आता कालच्याच भाषणामध्ये डॉक्टर तारा भवाळकर त्यांनी जसं म्हटलं की भाषा ही जैविक आहे, म्हणजे ती जिवंत आहे, ती जर बोलली गेली तरच ती जिवंत राहणार आहे। नुसती ग्रंथ आणि पुस्तकांमध्ये ती भाषा आहे म्हणून ती भाषा जिवंत राहील असं नसतं। आता सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे सरकारकडून आपली भाषा वाढवण्यासाठी प्रयत्न होतीलच, पण आपल्याकडून सुद्धा आपली भाषा टिकावी म्हणून प्रयत्न झालेच पाहिजेत। त्यामुळे आपण मराठी भाषिक लोकांनी तरी मराठीमध्ये विचार करूया, मराठी पुस्तकं वाचूया आणि मराठीतच बोलूया। जय महाराष्ट्र।